हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 2 मिनिटं बोलू याच्यावर. बोला. सर्व महिलांना विनंती आहे, फक्त आपला कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना आपल्या गळ्यातल्या वस्तू आजूबाजूला फक्त लक्ष ठेवायचे. चेंजच्या घटना वाढलेल्या आहेत. लोक गाडीवर येतात आणि गळ्यातलं ते चेन किंवा तुमचं काय असेल मंगळसूत्र ओढून देतात. ते फक्त तुम्ही काळजीपूर्वक ग्रुपनी जायचं आणि लक्ष ठेवायचं घरी जाईपर्यंत. तेवढी काळजी घ्या. बोला थांबा, चांगलं बोला, व्यवस्थित नाही बोला ना. बोला कारण जे मत होते ते हो ते बोला. दादा फोटो हो फोटो टाका, व्हिडिओ करा त्यांचा, आपण आपल्या ग्रुपवर टाकून देऊ. थांबा. वारकरी धोरणाच्या बाहेर याच्या अगोदर यापूर्वी पण खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे कुठला पण कार्यक्रम झाल्यानंतर महिला जेव्हा बाहेर पडतात तेव्हा कोणत्या टीव्हीवर 2-4 जण फास्ट येतात आणि गळ्यातली चेन म्हणा तुमचं मंगळसूत्र काहीतरी ओढून येतात. फक्त तेवढं बाहेर जाताना तेवढी काळजी घ्या, म्हणजे काय अनुचित घटना घडणार नाही. असं ठीक आहे, चालू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पुरुषोत्तम भगवान मास की जय, अधिक मास भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुपा, काय माझी वाणी मानेन संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। पूर्व मध्यायाती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून, ऐसे वर्णन झाले पुढे कथा वर्तली कैसी, सांगतो ऐका एक चित्तासी, आदी कवी वाल्मिक ऋषी दृढ धनवासी सांगत असे, राया ते विप्राचे स्तुतिवचन, ऐकला तोष भगवान, मेघ गंभीराचे तत्क्षण तया प्रति बोलत। मागील अध्यायामध्ये आपण राजा दृढधना यांची कथा ऐकलेली। दृढधन्वाला एका पोपटानं म्हणजे शुकानं केलेला उपदेश, आणि तो केलेला जंगलामध्ये उपदेश, आणि त्या उपदेशाच्या अनुषंगानं सुखदेव राजा हा वैराग्य उत्पन्न झालं। त्याला उपदेश कोणी केलेला आहे? एका पोपटानं केलेला आहे। आणि पोपटानं उपदेश केल्यानंतर ज्यावेळेस जंगलामध्ये पोपटानं उपदेश केला त्यावेळेसच त्यांना तिथे वैराग्य उत्पन्न झालं। सुखदेव दृढधन्वा राजाचे 2 आयुष्य आहे, एक पोपट भेट होण्याच्या अगोदर, शुकाची भेट होण्याच्या अगोदरचं आयुष्य, आणि शुकाची भेट होण्यानंतरचं आयुष्य। आपण दोन्ही जे जीवन आहे त्याचे आपण वर्णन बघितलेलं आहे। आता जो सुखदेवाचं जे वर्णन आहे नंतरचं, पोपटानं केलेला उपदेश, आणि उपदेशानंतर
उपदेशानंतर त्यांची झालेली अवस्था आणि त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी वाल्मिक ऋषी आलेले आणि वाल्मिक ऋषींनी त्याला सुदेव ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे आणि सुदेव ब्राह्मणाची कथा मागील अध्यायामध्ये सुरू झाली. आता सुदेव ब्राह्मणाची कथा झाल्यानंतर त्याच्या पत्नीचं आणि त्याचा आणि विष्णूची भक्ती इथपर्यंत आपण मागच्या अध्यायामध्ये आलेलो आहे. बघा, आपण या अध्यायामध्ये प्रवेश करताना संवाद जे बघतोय नीट लक्षात घ्या. आपले जे ग्रंथ आहे ते दोनच प्रकारचे आहे. एक श्रुती ग्रंथ आहे आणि एक स्मृती ग्रंथ आहे. श्रुती ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ समजावून घ्या. श्रवण करून मी तुम्हाला सांगितला तो स्मृती ग्रंथ असतो. मी कोणाचा तरी ऐकलेला आहे, मी ऐकलेला आहे, मी पुढे सांगणार आहे, त्याच्यानंतर पुढे सांगणार आहे, त्याच्यानंतर पुढे सांगणार आहे. काय श्रुती ग्रंथ आहे. स्मृती ग्रंथ म्हणजे ज्यावेळेस साधू संत एकत्र बसतात, ज्यावेळेस संत एकत्र बसतात आणि ते चिंतन करतात. 12 वर्ष 13 वर्ष विद्यारण्य स्वामींचं 36 वर्ष 3 तप केले त्यांनी, 12 वर्ष तप केले. त्या तपामध्ये जी अनुभूती येते, तपामध्ये जी अनुभूती येते, लक्षात ठेवा, त्याच्यापासून जो ग्रंथ तयार होतो त्याला म्हणतात स्मृती ग्रंथ. त्यांच्या स्मृतीतून तो तयार झाला. श्रुती आणि स्मृती ग्रंथ आहे, उपदेशपर ग्रंथ आहे. आणि जितके ग्रंथ उपदेशपर आहे, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जितके ग्रंथ उपदेशपर आहे, जनकल्याणासाठी आहे, ते सगळे संवादात्मक आहे. श्रीमद भगवद्गीता काय? अर्जुनाचा आणि श्रीमद भगवान श्रीकृष्णांचा संवाद आहे. योग वशिष्ठ काय? योग वशिष्ठ जर बघितलं आपण तर प्रभू रामचंद्र आणि त्यांचे गुरु वशिष्ठ यांचा संवाद आहे. अष्टवक्र गीता काय? राजा जनक आणि अष्टवक्र स्वामी यांचा संवाद आहे. जितके काही ग्रंथ आहे नीट लक्षात घ्या. स्मृती ग्रंथ हा कोणासाठी असतो? तर स्मृती ग्रंथ हा संतांसाठी असतो. नीट लक्षात घ्या, स्मृती ग्रंथ हा संतांसाठी आहे, श्रुती ग्रंथ हे देवासाठी आहे. परंतु संवादात्मक जे ग्रंथ आहे ते आपल्या मानवी कल्याणासाठी आणि जीवासाठी. हे जे ग्रंथ आहे, या ज्या कथा आहे, या कथा संवादात्मक कथा आहे, या लक्षात ठेवा. इथे संवाद आहे. बद्रिका आश्रमामध्ये मी पहिल्यांदा संवाद सांगितलेला आहे. कोणाचा संवाद आहे? नारायण ऋषी आणि नारदाचा संवाद आहे. तो संवाद भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांचा संवाद आहे. तोच संवाद पुढे द्रौपदीचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे. पुढे दृढधन्वा आणि वाल्मिक ऋषींचा संवाद आहे. आता वाल्मिक ऋषींच्या नंतर आता हा संवाद चालू आहे. कोणाचा? दृढधन्वा आणि वाल्मिकांचा संवाद चालू आहे. या कथेमध्ये ही कथा आलेली. कोणती कथा आलेली? सुदेव ब्राह्मणाची कथा आलेली. आणि त्या कथेचा मागच्या अध्यायामध्ये स्पर्श झाला. तुम्ही आतापर्यंत 7 अध्याय वाचले. 7 अध्याय आपण 6 अध्याय झाले. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली पाहिजे. एक कथा जेव्हा संपते तेव्हा पुढच्या अध्यायाच्या कथेचा स्पर्श असतो फक्त. आणि स्पर्श झालेला असतो आणि मग पुढे ती कथा चालू होऊन जाते. एक सूत्र असतं प्रत्येक कथेमध्ये एक सूत्र असतं आणि ते सूत्र पूर्ण संत वाङ्मयामध्ये कधीच बदलत नाही. ते लक्षात ठेवा. रामायणापासून, सत्ययुगातल्या रामायणापासून आजपर्यंत कितीही वर्ष मोजा आणि इथून पुढचे जेवढं आयुष्य असेल तेवढं मोजा. त्यातलं एक सूत्र असतं, सूत्रग्रंथ असतं. कोणतं सूत्रग्रंथ असतं? संवाद ग्रंथामध्ये एक सूत्र सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ईश्वराचं स्थान नष्ट होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा, कितीही अवघड काळ आला तरी परिस्थिती बिघडते आणि परिस्थिती बिघडली की चांगला काळ येतो. इतकं साधं सूत्र लक्षात ठेवायचं आजपासून. योग वशिष्ठ मुनींनी सांगितलेलं रामाला सूत्र आहे. सांगा, रामाचा सगळा वनवास तेवढ्या एका सूत्रावर निघाला. बरोबर आहे की नाही? तेवढं रामासारख्याचा वनवास जर एका सूत्रानं जाऊ शकतो तर तुमचा आमचा वनवास जाणार नाही का? फक्त तेवढं सूत्र लक्षात ठेवा. चांगला काळ आला लक्षात ठेवायचं. आतमध्ये सांगतच राहायचं वहिनी, आतमध्ये का आता वाईट परिस्थिती येऊ शकते. त्या वाईट परिस्थितीच्या चिंतेने चांगला काळ घालवायचा नाही, पण त्या परिस्थितीसाठी तयार राहायचं. आणि अत्यंत बिकट परिस्थिती झाली, लक्षात ठेवायचं परमेश्वर
चांगला काळ आणल्याशिवाय राहणार नाही. एकदम साधं सूत्र आहे. योग वसिष्ठ ग्रंथाचं एक सूत्र कळालं का योग वसिष्ठ कळालं, योग वसिष्ठ कळालं. श्रीमद भगवद्गीतेचं सूत्र आहे. आपण हरिपाठामध्ये 27 अभंग आहे, 27 अभंगांचे 27 सूत्र आहे. 27 सूत्र कळाले का अभंग पाठ होतो, मग सगळंच कळतं त्या हरिपाठामध्ये. सूत्रामध्ये तुम्ही विचार करा, आपल्या संस्कृतीचा मुख्य ग्रंथ जो आहे, आपल्या संस्कृतीचा मुख्य ग्रंथ जो आहे, तो मुख्य ग्रंथ आपण श्रीमद भगवद्गीता मानतो, बरोबर आहे की नाही? पण श्रीमद भगवद्गीता ग्रीष्म पर्वामध्ये सांगितलेला एक भाग आहे महाभारताचा. महाभारताचा एक भाग आहे श्रीमद भगवद्गीता, म्हणजे महाभारत नाही. आणि संपूर्ण महाभारत ज्याच्यावर आधारित आहे ते आहे, त्याच्यातून जे बाहेर काढलं म्हणजे बाहेर निघालेले महाभारतात. महाभारत हे दही आहे, दही ढवळलं तर लोणी बाहेर येतं. तसं महाभारत जर संपूर्ण ढवळलं तर त्याच्यातून जे ग्रंथ तयार होतात तो ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र. आणि ब्रह्मसूत्र आहे ते. आणि सूत्र ग्रंथ अति सोपा असतो. सूत्र समजावून घेतलं की त्या सूत्रावर तुम्ही हजारो ओव्या सोडवू शकतात, त्या सूत्रावर तुम्ही हजारो दृष्टांत देऊ शकतात. त्या एक सूत्र तुमचं पाठ झालं की त्या सूत्रावर तुम्हाला अभंग सोडवता येतो, अभंगाची प्रस्तावना मांडता येते, अभंगामध्ये प्रवेश करता येतो, अभंगाचं पूर्वांग सांगता येतं, अभंगाचं मध्यांग सांगता येतं आणि अभंगाचा उपसंहार करता येतो. अभंग 4च ओळीचा असतो. 4 ओळीमध्ये ह्या 4 गोष्टी बसवायच्या असतात. मला मुद्दा हा सांगायचा आहे का आज मी 7वा दिवस आहे म्हणून तुम्हाला इतकं डिटेल सांगतो. हे 6 दिवसात आपल्याला हे कळालं पाहिजे की आपण एका सूत्रात बसलेलो आहे. आणि ते सूत्र असं आहे की भक्ती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अधिक मासाचं सूत्र आहे का भक्ती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जे पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थामध्ये भक्ती हा एक पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थापेक्षा भक्ती. मला एक सांगा, पुरुषाची उंची कुठून मोजली जाते? पायाचं नख आहे ना तिथून तर डोक्याच्या शेंडीपर्यंत इतकीच आहे ना पुरुषाची उंची. त्याच्या पलीकडे पुरुषाची उंची वाढेल का? नाही वाढू शकत. तीच उंची आहे पुरुषाची. परंतु जर त्याच्यावर मुकुट घातला तर उंची वाढते ना. राजाची उंची मुकुटा सहज मोजली जाते. लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती हा मुकुट आहे. आणि तो भक्ती हा मुकुट फक्त अधिक मासामध्ये जर तुम्ही श्रवण केलं तर त्यानं तो प्राप्त होतो. सर्वात जास्त पुण्य कशाचं सांगितलेलं आहे अधिक मासामध्ये? तसं तर श्रवणाचं पुण्य हे सर्वात जास्त सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये सांगितलेले अगाया सौदेवा उत्तम तप वंदिले अतिप्रीतम तवा एकादश महत्क्रम केले असे कुणी या तुझ्या अनुत्रापाशी प्रसन्न झालो आहे तुझसी तरी तू इच्छित अससी ते सर्व सांग माझी मागशील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पूर्वीन वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिले तुझे ऐसी हरीची ऐकून वाणी सुखदेव मनेगा रमा माझी दयासागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालासे जरी तू सत्पुत्र देई राज्याधिक अन्य काही नाही पुत्रे विनशून्य काही गृहागती नाही रुचत. आता नीट लक्षात घ्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सुदैव ब्राह्मणाची आणि त्याच्या पत्नीचं काय चालू आहे? तप चालू आहे. मागच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. किती तप झालं तर तपाचं सामर्थ्य आता पुढे प्रमाणे. पण तपाचं काय असतं तुम्हाला सांगतो. एक तर तप हे एकानं करायचं असतं. म्हणजे तुम्ही गेले तपाला बसले, तुमची तपाची सांगता झाली, तुम्हाला काहीतरी फळ मिळणारच. एकानं करायचं असतं. पण जर पती पत्नीनं तपाला बसले किंवा पती पत्नी तपाला बसले तर अडचणीत तप करणारा येत नाही. अडचणीत भगवान येतो. अडचणीत कोण येतो? भगवंत येतो. दोघांपैकी एकाला मरू देता येत नाही. जर दोघं बसलेले आहेत आणि त्यापैकी जर एक जण गेला तर दोष किंवा दूषण कोणाला येईल? भगवंताला येईल. शेवटी काय होईल? इथे काय झालंय? सुदैव ब्राह्मणाची अवस्था अति वाईट झालेली आहे. आणि अति वाईट झाल्यामुळे भगवान विष्णू तिथे आलेले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझं जे तप आहे, तुमच्या दोघांनी जे तप केलेले त्याच्या तपावर मी प्रसन्न झालेलो आहे. आता तुमच्या तपावर प्रसन्न झालेलो आहे. तर लक्षात ठेवा, एकदा तप झालं आणि तप पूर्ण झालं की फल हे मिळतच. आणि ते कोणाला मिळतं?
तर ते तप करणारालाच मिळतं. कारण ज्याच्यासाठी केलं त्याला नाही मिळत. म्हणून तपाचे सामर्थ्य, तपन्नीला अमुक, तपाचं जे सामर्थ्य आहे ते फक्त तपन्नीला मिळतं. आता इथं दोघांनी तप केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता ते दोघंही काय सांगतात, तरी तुझं ऐसे ऐकून हरीची वाणी म्हणे सुखदेव रमाजनी दयासागर रमा. आता रमा म्हणजे आता पुन्हा आपण ते शब्द आहे ते परत, दयासागरा कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास तरी तू मज सतपुत्र देई, राज्याधिक अन्य नको काही, पुत्रे विन शून्य नाही काही, गृहादी नाही रुचत. ऐसे विप्राचे ऐकून भाषण श्री आले बोले तया लागून, अरे वत्सा तनया विन घेऊ मागील पाहिजे ते, पुत्रा वाचून जे काही आणिक अदे देईन मी सकळीक, विद्राते तुझला पुत्र सुक्त नाही निर्मिले नशेची, तव बाळीचे अक्षर समस्त वाचून पाहिले ते, तुझ पुत्र सुख 7 जन्मात नाही असे स्पष्ट दिसे. त्यानं सांगितलं की मला काही नको, तुम्ही प्रसन्न झालेले, तुम्ही गरुडावर बसून आलेले, तुम्ही माझ्यासाठी आलेले, माझी एकच इच्छा आहे काय, की मला एक पुत्र व्हावा, आम्हाला दोघांना एक पुत्र व्हावा. भगवान विष्णू इथे सांगतात की तू पुत्र सोडून काहीही माग, काहीही माग, तुला सगळं काही देतो, फक्त पुत्र सोडून माग. इथे कारण विचारतो, कोण विचारतो? सुदेव ब्राह्मण. तुम्ही पुत्र सोडून माग म्हणतात आणि आम्ही दोघांनी तपश्चर्या केली ती फक्त पुत्रासाठीच केली नाही. 2 गोष्टी होतील. तप तर आम्ही केलेले, तपाचं आम्हाला सामर्थ्य तयार झालेलं आहे, त्याचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे. आता त्या तपाच्या सामर्थ्यामध्ये आम्ही काय मागितलेले, आम्हाला मुलगा झाला पाहिजे, एक पुत्र दे. त्यावेळेस पुत्र दे हे कोणाकडे मागतायत? नाही, भगवान विष्णूकडे मागतायत. त्यांनी सांगितलं तू पुत्र सोडून काहीही माग, पुत्र सोडून काहीही माग. जर तू पुत्र मागून तुला मी गृह देतो, म्हणजे घर देतो, राज्य देतो, दारा देतो, दारा म्हणजे पत्न्या, अनेक सगळं काही देतो, तुला मी सगळं काही देतो, फक्त तू मुलगा सोडून माग, पुत्र नाही देणार तुला. त्यांनी विचारलाय प्रश्न सुदैवानं की जर तुम्ही मला पुत्र देत नाही किंवा तुम्ही मला पुत्र देत नाही याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं तुझ्या कपाळावरची अक्षर, भाळीचे अक्षर मी वाचलीत आणि त्या अक्षराने असं लिहिलेलं आहे का पुढचे 7 जन्म तुला मुलगाच नाही, तुला 7 जन्म पुत्र नाही. तो सुदैव द्विज तत्क्षणी विकळ झाला हृदय फुटोनी, पडला धरणी मूर्छित, तियेची पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन, मागुती किंचित धैर्य पती सानिध्य बोलत. आता अशी परिस्थिती आहे, नीट लक्ष आहे, गौतमी आणि सुदेव ब्राह्मण यांनी तप केलेलं आहे, तपाची फलश्रुती होण्याची वेळ आलेली. भगवान ज्यांच्याकडे तप केलं, ज्यांच्यासाठी तप केलं त्यांची प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती होऊन सुद्धा परमेश्वर पुढे येऊन सुद्धा आणि आपलं मनोरथ परमेश्वरासमोर मांडून सुद्धा आता परिस्थिती काय झालेली आहे की तुम्हाला पुत्र होणार नाही. आता खरंच सांगा, अशी वार्ता ऐकल्यानंतर तो काय झालेला आहे तर तो मूर्छित पडलेला आहे. जे का हो कपाळी लिहिले तयाची कांता, आता त्याची जी कांता होती ती खूप म्हणजे होती. आपले जे काही नशिबी लिहिलं, जे कपाळी लिहिले विधाते तेची सुख प्राप्त होईल, मानव भोगित पूर्वजातीत जेथे येत काय करील, मुर्मुषी औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता, तेवीच अभाग्याची सर्वता उद्योग फळ निष्पत होतात. आता बघा बर का, आता इथे एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं तप केलेलं आहे, परमेश्वर प्राप्त झालेला आहे, सर्व काही झालेलं आहे. पण मला एक सांगा, परमेश्वर जरी साक्षात देव तुमच्या समोर आला तरी देव काय बदलू शकत नाही हो, देव तुमचे बदलू शकत नाही, तुमचं नशीब बदलू शकत नाही. आपण म्हणतो 5वी त्या दिवशी 6वीनं जे अक्षर लिहिले ते अक्षर तुम्ही कोणीच बदलू शकत नाही. असं जर अक्षर बदलता येत असते तर रामानं स्वतःच अक्षर सीतेचे बदलून घेतले असते. असं जर अक्षर बदले असते तर इतका मोठं महाभारत भगवंतानं घडूच दिलं नसतं, द्रौपदीचे अक्षरच बदलून टाकले असते. जरी परमेश्वर तुम्हाला प्रसन्न झाला
जरी तुम्हाला परमेश्वर प्रसन्न झाला तरी लक्षात ठेवा तुमचं नशीब कोणीही बदलू शकत नाही आणि तुमचं नशीब कोणीही लिहू शकत नाही. रामसुखदास महाराज हे 116 वर्ष जगले. 30 वेळा त्यांनी गीता सांगितली. म्हणजे गीता शिकवायचे ते गोरखपूरला, गीता आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवायचे. 30 वेळा गीता शिकवली, 30 वेळा 30 अर्थ सांगितले त्यांनी. म्हणजे आज जर त्यांनी गीतेचे पाठ घेतले तर जो आज अर्थ सांगत होते तो पुढच्या पाठाला वेगळा यायचा. असे 30 विद्यार्थी लिहित होते. 30 वेळा त्यांनी गीतेचा अर्थ सांगितला आणि 30 वेळा ते ग्रंथ लिहिले गेले आणि त्यांनी 31व्या वेळा पुन्हा श्रीमद भगवद्गीता सांगितली, पडल्या सांगितली. ती 115 वर्ष वय होतं त्यांचं तेव्हा. त्यांनी ती शेवटच्या वर्षी सांगितली. 116 त्यांनी देह ठेवण्याच्या अगोदर. तर 31व्या वेळा जे अर्थ सांगितला त्यांनी, अर्थ सांगितला त्याचा एक ग्रंथ तयार केला. 30 ग्रंथ आहे अगोदर जे त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ सांगितले आणि तो 31वा जो अर्थ सांगितलेला आहे त्याचा एक ग्रंथ तयार झाला, ते आहे साधक संजीवनी. त्यामुळे साधक संजीवनी वेगळी आहे इतर संजीवनीपेक्षा. श्रीमद भगवद्गीतेचाच अर्थ येतो पण तो त्यांना 31व्या वेळी सुचलेला आहे. मला पुन्हा एक मुद्दा सांगायचा आहे. त्यांचे भोग ते चुकू शकले का? 30 वेळा गीता सांगितली, 31 वेळा गीता सांगितली त्यांनी. रामसुखदास महाराजांचा कोणताही भोग चुकला नाही. जर तुम्हाला भोग चुकवता येत नाही आणि प्रारब्ध बदलता येत नाही, पुन्हा सांगतो बरं का, जर तुम्ही भोग बदलता येत नाही आणि प्रारब्ध बदलता येत नाही तर तुम्हाला 2 मुलं झाले, 3 मुलं झाले, 4 मुलं झाले, याची काळजी रामसुखदास महाराज म्हणायचे तुम्ही कशाला करता? कारण तो जन्माला येणारा जीव आहे, तो जन्माला येणारा जीव त्याचं प्रारब्ध घेऊनच येणार. त्याचं प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही आणि काहीच नाही. त्यांना एक प्रश्न विचारला होता, या जगामध्ये शांतता कधी येईल? शांतता कधी येईल? तर त्यांनी एकच शब्दात उत्तर दिले होतं, होणारी हत्या थांबवा, शांतता आल्याशिवाय राहणार नाही. एकच उत्तर दिलं होतं, हत्या थांबवा, शांतता येईल. हत्या चालू राहू द्या, जग शांत होणार नाही. लक्षात ठेवा. साधी गोष्ट त्यांनी दिलेलं उदाहरण याला अनुसरून सांगतो. त्यांनी सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस प्राण्यांची हत्या करता, गर्भामध्ये हत्या करता, सगळीकडे हत्या करता, सांगा तो जीव तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो का? देतो का? चांगलं हो तुमच्या नंतरच्यांचं? नाही होत. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे त्यांनी अनेक कारणं सांगितले, अनेक कारणं. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं एक कारण त्यांनी सांगितलं. लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्ण कशासाठी जन्माला आले होते याचे अनेक कारण अनेक ग्रंथामध्ये. पण भगवान श्रीकृष्णांचा जन्म का झाला याचं एकच कारण मला माहिती आहे. ते म्हणे काय माहिती आहे? ते एकच कारण त्यांनी सांगितलं की एक कारण असं आहे की भगवान श्रीकृष्णाच्या अगोदर ज्या मुली झाल्या होत्या, मुली, बरोबर आहे की नाही? कंसाला धोका कोणापासून होता? 8व्या मुलापासून होता. अगोदरच्या तर मुली होत्या ना, मुली त्यांनी मारून टाकल्या. भगवान श्रीकृष्णाला आईबापांचं कर्ज नव्हतं फेडायचं नव्हतं, कोणाचंच कर्ज फेडायचं नव्हतं. पहिल्यांदा लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णावर जन्माच्या अगोदरच इतकं मोठं कर्ज झालं होतं की त्याच्या 7 बहिणी ज्यांनी मारल्या त्याला संपवायचं. किती बहिणी मारल्या? 7 बहिणी मारल्या. एक मारली असेल मी म्हणतो, 7 मला नाही माहिती, पण मारली होती हे नक्की आहे ना. एक बहीण मारलेली आहे, त्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर होतं नंतरच्या याच्यावर, आणि त्याला तेवढंच फेडायचं होतं. म्हणून त्यानं कंसाचा घात केला. आता सांगा, 2 आणि 3 ॲबॉर्शन झाल्यानंतर होणारा मुलगा तुमचे उपकार फेडायला नाही आला, त्याच्या बहिणीचं कर्ज फेडायला आलेला आहे. तो कोणाचं कर्ज फेडायला आलेलं आहे? तो बहिणीचा. तो त्या बापाला हाताखालून काढल्याशिवाय जाऊच शकत नाही. हे मी कुठं बोलतोय हे चांगलं भान ठेवून बोलतोय. आणि एका साधू महात्म्याचा इथे प्रश्न, ॲबॉर्शन करून नंतर झालेला मुलगा तुम्हाला वाटतं तुमच्या शेवटपर्यंत कामात येऊ शकत नाही. तुम्ही जेवढे तुमच्या जवळपासचे उदाहरणं असतात आता व्हेरीफाय करून पहा. पण लक्षात ठेवा, ही शांतता कुठंतरी थांबली पाहिजे. कुठंतरी शांतता, संयम तुमच्या हृदयामध्ये आला पाहिजे. त्याच्याकरता हे ग्रंथ आहे आपले, त्याच्याकरता या श्रुती ग्रंथ आहे.
देव हे तत्व आहे, भक्त हे तत्व आहे. ज्यावेळेस आपण तत्वाचा विचार करतो तेव्हा भगवान विष्णू सुद्धा तत्व आहे, शिव हे सुद्धा तत्व आहे, तुमचा जीव हा सुद्धा तत्व आहे, अग्नी सुद्धा तत्व आहे, पाणी सुद्धा तत्व आहे. सगळा तात्विक विचार आहे. तात्विक विचार केला तेव्हा कळेल तुम्हाला अस्तित्व ईश्वराचं आहे किंवा नाही. या अस्तित्वानं भगवंताचं अस्तित्व तयार झालेले इथे. आणि जयाचे दैवानुकूळ तयाचे व्यर्थ करी सर्व यज्ञ ताप महरी सेवा श्रेष्ठ. जरी आपलं दैव कठीण आहे, आपलं दैव श्रेष्ठ नाही, पण हरिसेवा तर श्रेष्ठ आहे ना जगामध्ये. आपल्या दैवात पुत्र नाही पण हरिसेवा आहे ना, मग आपण हरिसेवा करत राहू ना, करत. ऐसे बोलती देव सकळ परी तेजहुन देव प्रबळ सूर्यापुढे खद्योक्त विकळ तैसी सेवा देवापुढे. आता ते पुष्कळ बोलत होते, ते सांगत होते. कालच खद्योग म्हणजे काजवा. एखादी गोष्ट आपल्याला कळते परंतु समाधानासाठी कळून घेतलेलं वेगळं आणि समाधानासाठी कळवून घेतलेलं वेगळं. पुन्हा मी सांगतो एखादी गोष्ट आपण समाधानासाठी समजणं आणि एखादी गोष्ट नीट लक्षात ठेवा, समाधानीसाठी समजणं वेगळं आणि मनोरथासाठी समजणं वेगळं. मला मुलगा पाहिजे, मुलगा होणार नाही पण मी हरिसेवा करीन, हे समजण्यासाठी समजणं झालं. फक्त समजून घ्यायचं म्हणून समजणं झालं. पण भगवान विष्णू समोर उभे आहे, मला मुलगा पाहिजे आणि तुला मुलगा दिला, हे मनोरथासाठी समजणं झालं. खरंच सांगा, ज्या सुदेव ब्राह्मणे आणि गौतमी यांचं समजणं काय होतं? यांचं समजणं फक्त समजून घेण्यासाठी समजणं होतं. मनोरथ पूर्ण होणार होतं का याच्यात? मुळीच नाही. तस्मात सर्वत्रीचा विश्वास ऐसे बोलती देव सकळ परी तेजावून देव प्रबळ सूर्यापुढे खद्योक्त विकळताईस. तस्मात सूर्यात्रीचा विश्वास टाकून उठवराव प्रांशे एके ठाईचा भरोसा हरीचे प्रयोजन काय. ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकून भाषित वैनते शोभे कापत विष्णूशी बोलता झाला. गौतमी ऋषी म्हटले, देवा तुम्ही आमच्यापर्यंत येण्याचं कष्ट घेतलं, आजपर्यंत आम्ही तप केलं, तुम्ही माझ्या समोर उभे राहिले, आमच्या दोघांसमोर तुम्ही उभे आहे आणि तुम्ही गरुडाला घेऊन इथपर्यंत आलेले. खरं तर आमचं तप इथंच पूर्ण झालं, साक्षात देव आम्हाला भेटायला आलेले आणि आम्ही आता समाधानी आहे, आम्ही आता पूर्ण समाधानी आहे, कारण भगवंताची भेट झालेली. खरंच सांगा, मी समाधानी आहे असं सांगून कळतं का त्याच्या चेहऱ्यावर पाहून कळतं? खरं सांगा बरं. मी फार सुखी आहे असं सांगायची वेळ आली म्हणजेच तू दुःखी आहे. जो माणूस सांगतो ना का मी फार सुखी आहे, आता घरात फार आनंदी आहे, समजायचं याचं घरात काही खरं नाही. तुमच्यावर सुख आणि आनंद हा चेहऱ्यावरून आत्म्यातून आहे, ती भावना आपोआप येत असते, सांगावं लागत नाही. आता इथे काय सांगतात की तुम्ही हे जेव्हा बघितलं की ते आनंद आहे, आम्हाला समाधान आहे, आमचं सगळं आहे, असं जेव्हा गौतमीचं ऐकून काय झालं, ऐसे ऐकून गौतमीचे भाषित वैनते शोभे कापत विष्णूशी बोलत झाला. आणि हे काय ते शेजारी गरुड महाराज उभे होते, त्यांना काही पटलं नाही. गौतमी सांगते, नीट लक्षात घ्या, इथे गौतमी काय सांगते की भगवंता मी फार सुखी आहे, तुमची माझी भेट झाली, आता मला सगळं मिळालेलं आहे. गौतमीचे संवाद आहे. सुदेव ब्राह्मण मूर्छित पडलेला आहे, काही बोलत नाही, शांत झालेला आहे. तो पुत्र होणार नाही ही बातमी ऐकून सुदेव ब्राह्मण शांत झालेले. संवाद फक्त गौतमीचा आणि भगवंताचा चालू आहे. गौतमी अशी सांगते का तुम्ही इथे आले, आमची भेट झाली, याचा आम्हाला खूप आनंद झाला. आता पुन्हा मी सांगतो, आनंद हा सांगून जमत नाही, तो दिसावा लागतो, आपोआप येतो, प्रकट होतो. आणि हे गरुड महाराज पाहत होते, त्यांना समजलं गौतमी सांगते का मला आनंद झालेला आहे, पण प्रत्यक्षात ही आनंदी नाही, अजिबात आनंदी नाही. आता सुदेव ब्राह्मणाशी तर बोलायचीच गरज नाही, ते तर गप्पच झालेले होते. अशा परिस्थिती मध्ये यासी नाही कोण रक्षिता शोक सागरी निझाले निमग्न तयासी त्या तपाशी ब्राह्मण शोके रडत पडलासी.
आता इकडं तर जेव्हा भगवान विष्णू म्हणे, आपण म्हणतो ना मी येतो असं निघतो, खरंच सांगा भगवान विष्णू इतकं तप केलं, मुलासाठी केलं, आणि ते जायला निघाले आणि तसे ते रिकाम्या हातीत चालले ना, काही देऊन चालले का? ते जेव्हा निघाले तेव्हा यांचा कंठ दाटला आणि सुखदेव, तो सुदेव ब्राह्मण आहे, तो मोठ्यानं रडायला लागला. यासी नाही कोणी रक्षता याची असा दुरास, तो पाहून प्रत्यक्ष असता कैसा स्वस्थ राहिलासी. तू दीनबंधू दयासागर सोलागाई भक्तगुण विष्णू ईश्वर ऐसा साचार असोनिय. अव आज तव दया काही झाली, ब्राह्मण्य दे कोठी लोपली, दीनबंधू कैसी संपली, क्रूरता कोठून आणली. इथे संवाद, इथे काय म्हणतात गरुड महाराज, तू तर दीनबंधू आहे, गरिबांचं दुःख आहे, पालन पोषण करणार आहे, दुःखात हारणार आहे, सगळं काही तुझं आहे, मग आज तू इतका कठोर कस काय झाला? अरे साक्षात एक मूर्छित पडलाय, रडतोय, आणि त्याची बायको तुझी विनवणी करते आणि तुला कोणाचीच दया येत नाही. असे इतके तुम्ही कठोर कसे काय झाले? हा प्रश्न कोणाचा आहे? गरुडाचा आहे. भगवंताला गरुडाचा प्रश्न आहे. आज दया काय झाली, ब्राह्मणाते कोठी लोपली, दीनबंधू कैसी संपली, क्रूरता धरली कुठून. तुम्हाला जे म्हणतात दीनबंधू म्हणजे गरिबांचा तारक, तुम्हाला जे म्हणतात पालन पोषण करणारा, तुम्हाला म्हणतात दुःखातून सोडवणारा, तुम्हाला सगळे काही विशेषण लावतात, ते सगळे तुमचे गुण आज गेले कुठं? तुम्ही इतके क्रूर कश काय झाले? तव भक्ताचे अग्रभागी अष्टमहासिद्धा येऊन बेगी, किंकरी परी सेवे लागी, तत्पर सदा राहता. भक्ताचे अष्टभाव तुम्हाला कळतात. काही मागितलं नाही तरी तुम्ही न मागता सर्वांचे मनोरथ पूर्ण करतात, सर्वांचे मनोरथ पूर्ण करतात, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. अरे यांनी तर तप केलेलं आहे ना, तुमच्यासाठी तप केलेलं आहे, तुम्ही न मागता भक्ताचं सगळं पूर्ण करता. यांनी तप केलेलं आहे आणि त्या तपाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, दान करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे, पालन पोषणाची आणि मनोरथ पूर्ण करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असताना सुद्धा आज ते कुठे गेलं तुमचं वैभव सगळं? आज कुठे? ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्वश्रुत आहे उत्तम, तरी या विप्राचा पुत्रकाम पुरवावया श्रम तुझं काय. पुत्रा वाचून सर्व यासी द्यावया उद्योग झालाशी, तरी गजेंद्राशी पुरुषाशी अंकुश देण्याश्रम. हे मागतात पुत्र आणि तुम्ही मागतायत सगळं घे, बाकी सगळं घे, फक्त पुत्र मागू नको. जर पुत्र मागत नसेल तर तुम्ही त्याला राज्य देऊन उपयोग काय? अरे तुम्ही तरी, यांनी विनवणी केली, मला सांगा म्हणे गजेंद्रानं कोणती तपश्चर्या केली होती? कोणतीच तपश्चर्या नाही. ऐन वेळेला मगरीनं पाय पकडला, ऐन वेळेला मगरीनं पाय पकडला, गजेंद्रानं धावा केला, आलं आणि तुम्ही लगेच सोडून टाकलं. गजेंद्राचं काय होतं तुमच्याकडं? काहीच नव्हतं. जेवता जेवता ह तिकडं म्हणले, ती इथं आले, इतक्या वेगानं आले. आणि यांनी 12-14 वर्ष तपश्चर्या केली. एक जण बेशुद्ध पडलेला आहे, ती बाई रडते. आज तुम्हाला त्या स्त्रीच्या अश्रूची किंमत कळत नाही. गरुड सांगतोय, गरुड सांगतोय, जरी तू विप्राचा कामा नाही पुरविले सर्वोत्तमा, तरी इतपरी तत्वपादा कोणीच नाही सोपणार. आणि जर तो आज निघून गेला, असा आज निघून गेला, हे काय तुमचं जे नाव आहे ना, त्याच्यावर लोक इथून पुढे संशय घेतील. हे गरुड सांगतायत. अदृष्टी असेल तेची मिळेल, ऐसे परी प्रसिद्ध होईल, तरी तुझी भक्ती सकळ काय जाईल वाया. बरोबर आहे ना? मलाही हे कळतं, जे नशिबात असेल ते मिळतं. मग लोक भक्तीच सोडून देतील आजपासून. जे जर सगळं नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे, तेच होणार आहे, तर भक्ती सोडूनच देतील. मग काय करायचं? भक्ती करायचीच कशाला? आहे ते होणारच आहे. यामुळे काय होईल? तर यामुळे अभक्ताची निर्मिती होईल. नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, हरिसीन बसती दैवत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. कोण कोण तयार होईल याच्यामुळे? पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होण्या भक्ताशी, 7वा अभंग आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होण्या भक्ताशी, नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, हरिसीन बसती दैवत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक. नाही ज्याशी भक्ती ते अभक्त पतित. इथून पुढे काय होईल? भक्तीचे जे जन्माला येतील ते पतित जन्माला येतील, पाप करणारे येतील, आणि भक्तीला महत्व राहणार नाही. कर्म करतुम तू शक्ती, ऐसे सर्वत्र आहे विश्रुत, परी त्या यासी नय देवी सुत. तरी हे कष्ट करशील. जी गोष्ट जगात कुठं होत नाही
कोणीच करू शकत नाही ते तू करू शकतो. अशक्य ते शक्य करू शकतो. सगळं काही भगवंता तू करू शकतो. मी पाहिलेलं आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. खरंच सांगा, आमदारानं काय उद्योग केले ते ड्रायव्हरला सगळे माहीत असतात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तसं आता हा ड्रायव्हर कोणी? गरुड आहे ना. आणि हे सत्ताधीश आहे, म्हणजे जगाचे चालक आहे ना. तुम्ही काय काय केलेलं आहे यापूर्वी हे मला सगळं माहिती आहे. कोणावर कोणती कृपा केली, कोणावर काय केलं हे मला सगळं माहिती आहे. माझ्या हे असं अहो, ज्यांची अगदी पात्रता नाही अशांचा उद्धार केला ना तुम्ही. अशांचा उद्धार केलेला आहे, सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या दोघांचा उद्धार का करत नाही? यास्तव देवा ऐसे न करी, यासी पुत्र देई सत्वरी, आज परी नाना परी भक्त का मना पुरवल्या. इथून आपल्याला तसं जाता येणार नाही. हा गरुड सांगतोय, इथून आपल्याला तसं जाता येणार नाही. एक करा, त्यांना पुत्रवर देऊन टाका. जोपर्यंत त्यांना पुत्रवर देत नाही तोपर्यंत आपल्याला इथून जाता येणार नाही. गजेंद्र करिता तुझा धावा, तया रक्षिले देवा, अनन्य शरद होताची ध्रुवा, अक्षय पद दिले. तू भक्ती इच्छा पूरक श्रीपती, ऐसी ब्रह्मांडे गाजे कीर्ती, मनोनी पुत्रार्थी दाम्पती तुला शरण आले. यांनी काही मनाचं नाही केलेलं, यांनी ध्रुवाची कथा ऐकली होती की मनोरथ पूर्त करतो, गादी देतो. यांनी गजेंद्राची कथा ऐकली होती. यांनी त्या दोघांच्या आख्यानावर विश्वास ठेवला. कोणाच्या? गजेंद्र आख्यान आणि ध्रुव आख्यान. त्यांच्या आख्यानावर विश्वास ठेवून तुझी सेवा केली. आता काय होईल? तुझ्यामुळे ते दोन आख्यानही वाया जातील. लोक ध्रुवावरही शंका घेतील आणि गजेंद्र मोक्षावरही शंका घेतील. बरोबर आहे की नाही? तुम्ही काही करा पण याला पुत्रवर देऊन टाका. आता बघा हट्ट कोणाचा चाललेला आहे? गरुडाचा चाललेला आहे. आता उपेक्षी करशील तरी अपकीर्ती होईल, ऐसे वैनतेची वैखरी, ऐकून हरी बोलत वैनतेय असा शब्द आहे. वनिता, गरुडाच्या आईचं नाव आहे वनिता आणि वनितीचा तनय म्हणजे वैनतेय म्हणजे वनिताचा मुलगा. त्याची वाणी ऐकून भगवंत जरा विचारात पडले. हे खरंय, गरुड म्हणतो ते एकदम बरोबर आहे. हे इथून पुढे असंच होईल ना सगळं. भक्ती करायची करायची करायची, एखाद्यानं भक्ती करायची, आपण यायचं त्याची भेट घ्यायची आणि त्याला सांगायचं काम होत नाही आणि आपण निघून जायचं. खरंच सांगा, हा जो काही पायंडा पडणार आहे तो चांगला पडणार आहे का? मुळीच नाही पडणार. बा खगेंद्रा वनिता नंदना, तुझा अंतरी आली करुणा, तरी ममाज्ञे तो ब्राह्मणा सत्वर पुत्र देई एक. ते हरीचे स्वकुनल वचन, हर्षून ऐकला पन्नगाषण, सेवीचे त्या ब्रह्माला गुण वरदान देता झाला. हे बघ गरुडा, ज्याप्रमाणे यांनी माझ्याकडे मागितलं आजपर्यंत तू माझी फार सेवा केलेली. पन्न आगन शब्द आलेला आहे बरं का. पन्न आगन, पन्न म्हणजे सर्प आणि आगन म्हणजे खाणे. सर्प खाणारा गरुड, सर्प खाणारा म्हणतो. त्यांनी सांगितलं गरुड, आजपर्यंत तू माझ्याकडे काहीच मागितलं नाही. जसं त्यांनी मला मागून मी देऊ शकत नाही, पण अडचण अशी झाली आज गरुडा की तू माझ्याकडे मागितलं आणि मी तुला देऊ शकत नाही. असे आजच वेळ आली. तू माझ्याकडे आजपर्यंत इतकी सेवा केली तू माझी इतक्या दिवसात, पण तू काहीच मागितलं नाही. आता तू मला मागतोय ना, तू मला सांगतोय ना, मी त्यांचं मनोरथ नाही पूर्ण करू शकत. कोणाचं? सुदेव ब्राह्मण आणि गौतमीचं मी करू शकत नाही, त्यांच्या नशिबात नाही म्हणे. बरं म्हणे मग, पण मी तुझं मनोरथ पुरं करू शकतो ना, तुझं मनोरथ पुरं करू शकतो. सांग तुला काय पाहिजे? गरुड म्हणे मला काहीच नको, यांना एक पुत्र होते. गरुडाने काय सांगितलं? तुझं मनोरथ मी पूर्ण करील. कोणाला? गरुडाला सांगितलं. आणि गरुडाला सांगितलं आता माग, तुला काय मागायचं? त्यांचं नाही, पण मी तुझं मनोरथ पुरं करील. त्यांनी सांगितलं एकच कर, आता मला द्यायचंच आहे ना, मग माझ्या वतीने यांना मुलगा दे. ते हरीचे ऐकून स्वकुन वचन ऐकून हर्षेला नंदन, द्विजा गजेंद्र सप्त जन्मावरी, तरी पुत्र सुख नाही निर्धारी, ऐसे बोलला हरी ते सर्वाई यथार्थ असे, तथापि हरीने मज लागुने अज्ञानिले असे म्हणून, तुझ कृपा करीने एक सुपुत्र देतो म्हणून मी. आता 7 जन्म याच्या नशिबामध्ये मुलगा नाही.
आणि गरुडाला एक वरदान दिले किंवा गरुडाला सांगितलेले तुझं मी मनोरथ पूर्ण करणार आहे. गरुडाला मनोरथ पूर्ण करायचं आहे म्हणून काय झालं तर आता याचं 7 जन्माचं पुण्य आता हे बघा लक्षात ठेवा हा. हे 7 जन्माचं जे याचं दारिद्र्यपण आहे याचे 7 जन्म तर आता त्याचं दारिद्र्यपण गेलं पाहिजे ना. गरुडानं काय सांगितलं गरुडाने इथे काय सांगितलं तथापि हरीचे मज लागून आज्ञा पिली तुझला परी तया पुत्रा समान तुम्हा दुःख देईल जाणू नये तथापि चित्ती होऊन विचार हरिभजन न सोडावे. हरिचरणाशी जडली मती मनोनी धन्य होई जल निष्काम सकामयी भक्ती हरिसी अतिप्रिय पंचभौतिक सर्व शरीर आवळावरचे नीर जैसे की साचार क्षण भंगुरपई त्याचा न धरता अभिमान अंतरी चित्ती धरी हरीचे चरण तरी तो नर जगीस सामान्य धन्य होई साचार. आणि गरुडानं इथे भगवंताला सांगितलेलं आहे भक्ती सुरू करताना तुमचं कुळ पाहिलं जात नाही. तुम्ही कोण आहे फक्त तुमची भक्ती पाहिली जाता. खरंच सांगा मी सांगतो त्यांचं कुळ किती वाईट होतं आणि त्यांचं काय झालं सांगा बरं. गणिका हिचं कुळ किती वाईट होतं परमेश्वरानं तिचं कुळ पाहिलं का नाही. तिची फक्त भक्ती पाहिली. बरोबर आहे की नाही. पांडवांचं कुळ पाहिलं का नाही पाहिलं. त्यांची फक्त भक्ती पाहिली. मला विचार करा या सर्व गोष्टीमध्ये त्यांच्या त्या जन्मामध्ये दुःख किंवा तो विरह ते सगळं त्यांच्या दुःखामध्ये होतं. परंतु गरुडानं सांगितलं भगवान विष्णूनं सांगितलं तुझी जितकी सेवा झालेली त्या सेवेचं पुण्य त्या सेवेचं दान तू कोणाला तरी देऊ शकतो. आणि त्याने सांगितलं भगवंताला आता माझी वेळ आहे ना मी वरदान दिलं तू वरदान आणि शक्ती माझ्याकडे दिलेली माझ्या वरदानानं आणि माझ्या सेवेचं फळ भले त्यांच्या भक्तीचं फळ नाही लागेल माझ्या सेवेचं फळ आणि तुम्ही त्याला मुलगा द्या. मुलगा त्याला दिला 7 वर्षाचा आता मुलगा झालेला आहे. मुलगाचं वरदान मिळालेले पण भगवान विष्णूकडून नाही. कोणाकडून मिळालेले हे गरुडाकडून मिळालेले आहे. पंचभौतिक शरीर आवळावरचे पाणी जिर चाचार क्षण भंगुर त्याचा न धरिता अभिमान अंतरी धरी हरीचे चरण ते जगी सर्वसम आणि धन्य होता साचार. दुस्तर भवसागरातून तरील जायचा असा त्रिकोणी शोधिता एक हरी वाचून इतर कोणी नाहीच. हरीच्या कृपा देशे मी पुत्र तुझ दिदला जाण आता करी हरिचिंतन सदा सर्वत्र राहावे. आता तुम्ही दोघांनाही सांगितलं काळजी करू नका. जी भक्ती होती ती भक्ती चालू ठेवा. तुम्हाला भीती नाही. मला भगवंताने सांगितलंय काहीतरी वर दे किंवा काहीतरी वाग. मी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही पण मी मागितलंय कोणासाठी तुमच्यासाठी पुत्र मागितलेला आहे. आणि ज्या अर्थी मला तथास्तु भगवंत म्हटलेले त्या अर्थी कोणतं जप काय जे असेल ती माझी मागणी पूर्ण होणार म्हणजे होणार. आणि सुदैवी श्री सहित इष्ट लाभाचे त्वरित स्वगृह जाऊन पुरवत ग्रहस्थ आश्रम भोगीत आनंद. आणि जेव्हा गरुड महाराजांकडून हा वर मिळालेला आहे आणि गरुड महाराजांनी जेव्हा शब्द दिलेला आहे तेव्हा आता सुदैव ब्राह्मण आणि गौतमी घरी गेल्यानंतर त्यांचा गृहस्थाश्रम आता सुरू झालेला आहे. नीट लक्षात घ्या. त्यांचं तप त्यांची झालेलं आहे आणि तपाचं जे फळ आहे ते गरुडाकडून त्यांना आता मिळालेलं आहे. पुढे कित्येक दिन लोटता विप्र का झाली गर्भिणी नवमास होताची पूर्ण पृत्नरत्न पसवली. पुढे काळानं बरोबर काम केलं आणि गौतमीला एक चांगला मुलगा झाला. सुलक्ष्मी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख गौतमीस झाला हरिक प्रसूती दुःख लोपले सुखदेवा प्रति आनंदला द्विज समूह पाचारीला जात कर्म संपर वाहिला संपादिल्या यथाविधी सकळ द्विजा कारणे यथाशक्ती दिदले दाने याच कारणाने बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली ज्योतिर्विद्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तत्क्षण शुकदेव ऐसे नाम अभिमान पुत्रा लागून ठेवले. आणि 12 दिवसाचे विधी सांगितलेले इथे 12 शब्द एकाच श्लोकात बसवलेले आणि 12 दिवसाचे जे 12 विधी असतात ते 12 दिवसाचे विधी जात संकरण जात कर्म संकरण. आता इथे जात या शब्दाचा अर्थ तुम्ही वेगळा घेऊ नका. जात या शब्दाचा अर्थ इथे आहे तो जो गर्भजन्माला आलेला असतो त्याचा जो गोळ्यासारखा आहे निवळ गोळाच असतो ना तो किंवा गोळा त्याला आपण जात म्हणतो. त्या जात कर्म 12 दिवसाने तो 12 दिवसानं आपण खरं तर त्याच्यासाठी नाथ महाराजांचा एक अभंग आहे हरिपाठामध्ये
5व्या दिवसाची आणि 12व्या दिवसाची एक वेगवेगळे काय आहे, काय महत्त्व ते सांगितलेलं आहे. या ग्रंथातही तो संदर्भ आलेला आहे. पण ज्यात कर्म 5-12 दिवसाचं पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर दान करावायचं असतं. आपल्याकडं पूर्वी एक महत्त्वाचा विधी होता, आता नाही राहिला, आता राहिला नाही. हेलकरी नसायची बघा, हेलकरी, हेल घालावं लागायचे. कुणीतरी घातले असतील, पाण्याचा हंडा आणून द्यायचा, फक्त एक पाण्याचा हंडा आणून द्यायचा. ते हेल का घालावेत इथून पुढे, त्या हेलाचं महत्त्व काय, आणि ती कुमारिका घालत होती. आता कुमारिका नसेल तर लग्न झालेलीने घातलं तरी चालेल, पण शक्यतो कुमारीनं हेल करावे. आणि लग्न झालेलं आहे पण पुत्रप्राप्ती नाही, अशा मुलीनं जर ते संस्कार केले तर नीट लक्षात घ्या, समजा तिच्या नशिबामध्ये मुलगा नसेल, तिच्या नशिबामध्ये पुत्र नसेल, तिच्यामध्ये नशिबामध्ये पुत्र सुख नसेल, तर लक्षात ठेवा हा वरदान आहे त्या 12 दिवसाला. त्या 12 दिवसात जर अशा मुलीनं किंवा लग्न झालेल्या मुलीनं पण पुत्रप्राप्ती नाही, तिच्या नशिबात त्या जन्मात मूल जरी नसलं परंतु ते पाणी हेलकरी घातली तर गरुडाच्या यानं तिला पुत्रप्राप्ती होते, शास्त्र सांगतो. याला प्रमाण आहे, ग्रंथात हे सांगितलेले. त्यामुळे पुत्र झालेल्या स्त्रीनं एक, आता ते प्रथा बंद झाली, पण आपण प्रथा चालू करू शकतो. कशी? बाळंतीण झालेल्या मुलीच्या शेजारी आपल्या बाळंतीण झाली ना, काही नाही, आपण एक तांब्याभर पाणी तर देऊ शकतो ना. नाही दिलं तांब्याभर पाणी, लक्षात ठेवा. आपल्या घराशेजारी असेल तर विधी कसे करायचे असतात तुम्हाला पर्याय सांगतो. तांब्याभर पाणी घेऊन त्या बाळाच्या नावे, तिच्या नावे तुमच्या तुळशीला टाका, तरी ते तिथपर्यंत पोहोचते. कृतीमध्ये काहीही नाही. कृती काय करता तुम्ही याला अजिबात महत्त्व नसतं, कृतीमागचा भाव महत्त्वाचा असतो. जर तुमची कृती खूप चांगली असेल आणि तुमचा भाव जर क्रूर असेल तर लक्षात ठेवा, भक्तीसुद्धा माणसाला कामात येत नाही, कधीच येत नाही. असं जर असतं तर सजन कसाई भक्त झालेच नसते. कसाई समाजात मध्ये होते, मांस विकत होते, मांस विकताना सुद्धा ते संत झाले. मुद्दा हा सांगायचा आहे की या कथेचं सार हे आहे की बाळंतणी जी असते तिची सेवा घडली पाहिजे. आणि तिची सेवा घडल्यानंतर एक लक्षात ठेवा, जी बाळंतीण असते, जी बाळंतीण, तिच्या वंशामध्ये किंवा तिच्या गोत्रामध्ये विटाळ असतो. काय सांगितलं मी तुम्हाला? तिच्या गोत्रामध्ये विटाळ असतो, परंतु परम गोत्रामध्ये ती आशीर्वाद देऊ शकते. दुसऱ्या गोत्रात जर तिची सेवा केली तर तिचा आशीर्वाद मिळतो आपल्याला. म्हणून बघा, जितकं लहान बाळ असेल तितक्या वेळेस लोक भेटायला येतात की नाही? पटकन येतात, तिला भेटून जातात. दवाखान्यात पूर्वी 12 दिवसात बारसं करायचे. बारशाचा हेतू हेच आहे, परम गोत्र आशीर्वादी ती, असं सूत्र आहे. परम गोत्राला म्हणजे दुसऱ्या गोत्राला आशीर्वाद मिळतो. म्हणजे आपण बारशाला सगळे परम गोत्री यायचे, हेल टाकण्याला परम गोत्री यायचे सगळे, अशी ही आख्यायिका आहे. आणि या आख्यायिकेमध्ये ते सूत्र आलेलं आहे. ते सूत्र पाहिल्यानंतर मी अशी अंडरलाईन करून ठेवली होती, संध्याकाळी हे सांगायचं आहे आपल्याला. सुखदेव आयसे नावा बिन पुत्र लागून ठेवली. पुढे तो सुखदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचे रोहिणी वार जैसा वाढता अनुदी. पक्ष मास ऋतू आयन जैसे कालक्रमण तैसे सद्गुण. अंगी भरत बाळकाचे बाळ क्रीडा अनेक करती. दिवस रात्री पाहून पित्याचे चित्ती आनंद होत असे. आता विचार करा, सुखदेव ब्राह्मणाने, तो सुदेव ब्राह्मणी किती कष्ट केलं होतं त्याच्यासाठी. आता इतकं कष्ट करून किती तो मुलगा पाहिला, त्या मुलाचं जेव्हा चेहरा पाहत असेल किंवा त्या मुलाच्या क्रीडा पाहत असेल तेव्हा जास्त आनंद गौतमीला होत असेल का की सुदेवाला होत असेल? 100% सुदेवाला. कारण खरं तर नवरा बायको जर समज ठेवले आणि भगवान विष्णूने जर बातमी सांगितली असती की तुम्हाला 7 जन्म मुलगा होणार नाही, अशा वेळेत खरं तर गौतमी मूर्छित पडायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हृदयाच्या बाजूने विचार केला तर स्त्रीचं हृदय हळू असतं पुरुषापेक्षा. परंतु मी तुम्हाला पहिल्या दिवशी सूत्र काय सांगितलं होतं? भक्तीमध्ये जसा माणूस रुजत जातो तशी भक्ती पुल्लिंगाकडून कुठे जाते? स्त्रीलिंगाकडे जाते. हे पहिल्या दिवशीचं सूत्र सांगितलं होतं मी तुम्हाला. जन्माला आलेला योगी पुरुष माऊली शेवटी कोण झालं? माऊली झालं. म्हणजे एक विचार करा, भक्तीची परिपक्वता सुदैवाची जास्त होती.
त्याचं अंतकरण हळवं झालेलं होतं. हळवं झालेलं अंतकरण होतं म्हणून तो मूर्छित झालेला होता. 80 वर्ष लोटली 7, 8वे वर्ष लागता सुदैव सुताचा उपनयनार्थ हर्षे उद्युक्त झाला. द्विजनाशी पाचारून अर्थी केले पुण्यवान सुमूर्ती यथाविधान मौजी बंधन संपादिले. गायत्री मंत्र उपदेशिला सुखदेव ब्रह्मचारी झाला सुखदेव ब्रह्मचारीचा सर्वापरी तेजे आगळा शोभून दिसे तात्काळ. आता दृढ धन्वापासून बघा बरं का, पुन्हा मागची कथा पाहा. दृढ धन्वाचा पुढचा अवतार सुदेव आहे, पुढचा जन्म आहे ना. आणि या सुदैवानं काय नाव ठेवलं त्याचं माहिती का? शुक. काय नाव ठेवलं? शुक. मला सांगा, आता कथेत मागे जाऊ. दृढ धन्वा जेव्हा जंगलामध्ये पडलेला होता त्याच्या पुढे एक शुक आला होता, पोपट. काय आला होता? पोपट. आणि त्या पोपटानेच उपदेश केला होता त्याला पोपटाने उपदेश केला होता. त्याचा वाल्मिक ऋषींनी उद्धार केला. पुढच्या जन्मामध्ये तो सुखदेव झाला. सुखदेव झाल्यानंतर ते जो उपदेश करणारा होता तोच आता त्याच्या पोटी जन्माला आला. तोच कोण आला? तो सुखदेव, तो पोपट, तो सुखदेव. गायत्री मंत्र उपदेशिला सुखदेव स्वबुद्धी लागून तोषीन. अरे ह्या 8 वर्षाचा कुमार केवळ बुद्धीचा सागर. गुरुने कथिता एक वार पाठ होई सर्वता. ऐसे करुणी वेद्यायन शस्त्रेही शिकला संपूर्ण. स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेवानंदला. आणि आता धन्य मानित सर्व सुखाचे पुत्रासहित एकदा ते सदना प्रत देव लागुनी पातला. तया पाहता सुदेवे तितक्षणी प्रेमे अष्टांग आसनपादी प्रमसून यथाविधी पूजिले. तो सुखदेव ब्रह्मचारी, तो सुदेवा ब्रह्मचारी. सुखदेव तेथे आला सत्वरी. देव लागुनी चरणावरी प्रेमे मस्तक टविले. तई त्या सुंदर कुमारा पाहून मुनी बोले सुदेवा. बा गजेंद्रा द्विजेंद्रा त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. आता तिथे त्याच्या क्रिया चालूच होते. सुदेव आनंदात बसलेला होता. आणि बसलेला असताना तिथं आता एक ब्राह्मण आलेले. ब्राह्मण आल्याबरोबर त्यांनी त्या मुलाला बोलवलं. त्या मुलानं त्याचं दर्शन घेतलं आणि बघितल्यानंतर 8व्या वर्षी तो शास्त्र पारंगत झाला. कोण? सुदेव. सुखदेवचा मुलगा शुकदेव पारंगत झाला. अरे हा दुर्लभ गुण सागरा तुझ लागला सुंदर. तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी. त्यांनी सांगितलं की हा जो मुलगा आहे हा मुलगा भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुला झालेला आहे. आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने झाल्यामुळे हा सर्वांग आहे, कोणत्याही अंगाने कमी नाही. सर्वांग सुंदर. पुत्र समान जगात वेद्यायन करता विनीत. बुद्धिमान बोलका ऐसे सुत कोठे नाही देखला. ऐसे बोलून ते समयी शुकाशी म्हणे रे बाळा येई. तव हस्ती पाये कौतुक दिसत आहे पाहतो. आणि असं करता करता तो मुलगा खेळत होता. खेळता खेळता बघितला 8 वर्षाचा मुलगा आहे बरं का. वेद अध्ययन करत होता. त्याची मुंज झालेली होती. सगळीकडे ब्राह्मण आणि सुदेवाचा संवाद इथे बसलेले आहेत. पण बोलता बोलता आपल्याला काहीतरी असतं ना, म्हणून त्या ब्राह्मणाने केलं आणि त्याचा हात पाहिला. बोलता बोलता हात बघितला. आता ज्योतिषी ब्राह्मण आणि त्यांनी हात बघितला. तव हस्ती दये कौतुक दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र. 2 चामरे विलसित विलास वर्तुळ कमल सहस्रत. हस्ती पवित्र शोभत आहे. अंगुष्टी सुंदर युवाकृती. अजान लुंबती हात शोभती. आकर्ण नयन विजती. बुबळे होती तळपती पिंगट. आता हे सगळे लक्षण आहे, मी एक एक सांगतो, घरी जाऊन बघायचे, नाही तर आत्ताच तुम्ही बघत बसाल. आपले जे बोट आहे पुढचे अग्रभाग आहे बोटाचा, पुढे पाहायचं. पुढे त्याच्या शंख एक वर्तुळ आहे, पाहून घ्यायचं. एकदम बारीक गोष्टी घरी बघा. त्याच्या 5ही हातांवर वर्तुळ होती. तेव्हा सुरुवात होईल, मला माहिती. म्हणून मी सांगतो, 5ही हातावर काय होते? वर्तुळे होती. वर्तुळ कमल म्हणजे सगळ्या बोटांवर काय होतं? कमल होतं. हस्ती पवित्र शोभत आहे. त्याचे जे दात होते, दात दुधाचे दात आहे त्यावेळेस. हस्ती दात म्हणजे दातात कुठेही फट नव्हती, म्हणजे ती फट नसावी असा मुद्दा आला परत. आता दातात कुठेही फट नव्हती. तिसरी गोष्ट, 2 चामरे विलसित विचित्र. नीट लक्षात ठेवा, त्याचे जे डोळे होते, शुभ लक्षण सांगतोय मी, डोळे. त्या डोळ्यांची जी शेवटची धार आहे, शेवटचा आपण म्हणतो डोळे, डोळे असे मोठे नसावे,
डोळे असे लांब सडक असावे आणि त्याचा रोग जो आहे कानाकडे गेलेला असावा, ते मागची जे आहे ते कानाकडे गेले असेल. दुसरी गोष्ट, आकर्ण नयन विरजित, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचे जे हात होते अजान भाऊ हात होते, म्हणजे गुडघ्याच्या खाली हात गेलेले होते. दुसरी गोष्ट, आकर्ण नयन, बुबळे तळपती अति पिंगट. आपले जे डोळे असतात, डोळे बरेच लोकांचे डोळे 3 वर्णी असतात. एक श्वेतवर्णी, म्हणजे काहींचे डोळे कायम लाल असतात, श्वेतवर्णी असतात बघा. काहींचे जे म्हणजे श्वेतवर्णी पांढरे असतात. काहींचे जे असतात ना लाल असतात काहींचे, आणि काहींचे लालही नसतात, एकदम सफेदही नसतात, आणि अशी पिंगट पिवळसर असतात. अति पिवळे नको हं, कावीळ होऊन जाईल. थोडेसे पिवळसर डोळे ते शुभ डोळे मानले जातात. थोडेसे पिंगट डोळे ते शुभ. तर ते जे शुभ आहे ते शुभ चेहऱ्यावरचे सर्व लक्षण त्याच्यामध्ये होते. बुबळे अति गोंडस सर्व शरीर, सस्मित वदन दिसे मधुर, वली यात्रे दूषिण बहुत भाग्यलक्ष्मी किती सांगू. म्हणजे असं एकही लक्षण त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं किंवा शरीरावर नव्हतं का ते लक्षण त्याला अपायकारक ठरेल, किंवा त्याला आपण काय म्हणतो दुर्लक्षण किंवा शुभ लक्षण, तर अशुभ लक्षण म्हणावं लागेल त्याला. असं एकही अशुभ लक्षण त्याच्याकडे नव्हतं. ऐसे बोलून कृमा पुनश्य बोले विप्रपात, आगा सुख देवा सुत गुण सागर केवळ. अरे हा आजपर्यंत मी जितके काही भविष्य पाहिले, चेहऱ्यावरून पाहिले, 3 गोष्टी असतात बरं का. परमेश्वराचं भविष्य पायावरून बघतात, आणि मानवाचं भविष्य हातावर बघतात. बघा, परमेश्वराला पद्मचिन्ह म्हणतो आपण, पायावर चिन्ह. परमेश्वराचे पद्मचिन्ह, परमेश्वराचं संपूर्ण जे ईश्वराचं शक्ती आणि भविष्य पायात आहे. म्हणून आपण चरण स्पर्श करतो, पायावर डोकं ठेवतो, तिथे शक्ती आहे, तिथे भविष्य आहे. बरोबर आहे की नाही. आणि माणसाचं भविष्य जे आहे ते हातावर बघितलं जातं. त्यामुळे हातावर जर बघितलं तर मी बघितलं याचं सगळं काही शुभ लक्षणी बाळ आहे. याची लक्षणी कैसी, देखा ऐसा कंठ सुरेख, स्निग्ध कुरळ केसकळे, वक्षस्थळ उंच बाहू, ऋतू ग्रीव हस्य वदन, वृषस्कंदवत स्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान, आकर्ण नयन सुरेख. त्याचे जे खांदे आहे ते खांदे वरती आलेले, त्याचे खांदे वरती आलेले. दोन्ही डोळे आहे ते कानाकडे झुकलेले आहे. त्याचं कपाळ आहे ते खूप उंच आहे, खूप उंच कपाळ आहे. या सर्व लक्षणी संपन्न कुमार, सौभाग्याचा होय सागर, परी एकची दोष थोर, येथे समग्र दिसत असे. हे सगळे बरोबर लक्षण आहे म्हणे. काय, विद्येनं तो श्रेष्ठ आहे, कलेनं तो श्रेष्ठ आहे, शास्त्रानं तो श्रेष्ठ आहे, सगळ्यानं श्रेष्ठ आहे. परंतु मला याच्यामध्ये एक दोष दिसून येतोय. काय दोष दिसून येतो, हे अर्थ गेले. हा सर्व लक्षणी संपन्न सौभाग्याचा होय सागर, तेथे एक समग्र व्यर्थ. ऐसे बोलून शिर हलवित, सुस्कार आठवून मुनी बोलत, आधी आयुष्य पाहून यथार्थ मग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायचे, बुबळेहीन नेत्र लागुनी गरज काय साचार. सुदेवा तव नंदन, 12वे वर्षी जळी बुडून, अवचित पावेल मरण. सांगितलं हे सगळं लक्षण आहे, परंतु एक लक्षण याच्या हातावर मला दिसतंय का याची जी आयुष्य रेषा आहे ती कमकुवत आहे. आणि आयुष्य रेषा 3 प्रकारे पाहिली जाते. आता आयुष्य रेषा ती सांगून टाकतो तुम्हाला. अखंडित आणि खंडित असं बरं का. खंडबक्ष आणि अखंड बक्ष म्हणतो आपण त्याला. तुम्ही ऊस घेतला, ऊस घेतला, आणि ऊस खाण्याच्या 2 पद्धती आहे. ऊस खाण्याच्या 2 पद्धती अशा आहे की आपण त्या ऊसाचे तुकडे 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 करून तो खाऊ शकतो. त्याला खंडबक्षी म्हणतात. काय म्हणतात, खंडबक्षी. आणि ऊस तसाच घेतला आणि जर आपण दात लावला तर ती चुट्टी शेवटपर्यंत निघून जाते, आणि तो संपूर्ण ऊस आपण खाऊ शकतो. याला अखंड बक्षी म्हणतात. तसे आपलं आयुष्यही 2 प्रकारे असतं. एक खंडबक्षी असतं आणि एक अखंड बक्षी असतं. अखंड बक्षी म्हणजे तुमच्या आयुष्यात जेवढं आयुष्य तुमच्या वाट्याला आलं
त्याच्यात तुम्हाला फार तर काटा मोडेल, परंतु तुमचे सर्व अवयव घेऊन तुम्ही वरती जाणार. 100मध्ये 50 उदाहरणं तुम्हाला दाखवतो की जन्माला आले शेवटपर्यंत त्यांचं एकही हाड मोडलं नाही, काहीच नाही. दात पडून गेले, दात पडायलाच पाहिजे, कारण जन्माला येताना दात होते का? नव्हते. परमेश्वर जे निसर्गानं दिलं ते लगेच तीडच सोडून देतो. मरतानी दात जातातच. मरतानी केस, जन्माला आलो केस होते का? म्हातारपणात केस विरळ होणारच. बरोबर आहे की नाही? जे जन्माचे आले तेव्हा नव्हतं ना, ते शेवटी हिशोब पूर्ण करूनच जाणार तुम्ही. मुद्दा हा आहे की याची आयुष्य रेषा ही खंडित आहे, खंड रेषा आहे. याच्यातून टाळला का पुढच्यातून. आणि काही लोकांचं पहा, अनुभव पहा, 5-6 वर्ष झाले का एक ऍक्सिडेंट, पण वाचतोच तो. पण 2-4 वर्ष जाऊन दिले का त्याच्या नशिबी ऍक्सिडेंट येतोच. कारण खंड आयुष्य, खंडबक्षी आयुष्य असतं आणि एखाद्याचं अखंड बक्षी असतं. याच्या आयुष्यात खंडबक्षी नाही, याच्या आयुष्यामध्ये कायमचाच खंड आहे. 12 वर्षाचा झाला की हा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या विहिरीमध्ये कशात तरी पाण्यात बुडून मरणार. सुदैवा तव नंदन 12वे वर्षी जळी बुडून तया अवचित पावेल मरण. मुर्मुशी काय औषध ऐसे बोलून देव ऋषी निघून गेला ब्रह्मलोकाशी. गौतमीस तो द्विज तपासी दुःखे धरणी पडियला. देवालयाचे वचन समस्त भूमीशी लोळे विलाप करीत. तेवे गौतमी त्यात उठीत उठली धैर्य धरोणीय. स्वकारावरी घेतला नंदन प्रेमे चुंदली तयाचे वदन. तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवती. नीट लक्षात घ्या, 10व्या वर्षी 8व्या वर्षी मुंज झाली, 10व्या वर्षी मुनी घरात आले. त्यांनी त्याचं भविष्य सांगितलं का हा 12व्या वर्षी पाण्यामध्ये बुडून मरणार आहे. खरंच सांगा, हे त्या पती पत्नीच्या दृष्टीनं आणि ते मुलाच्या दृष्टीनं चांगलं झालं का वाईट झालं? वाईट झालं. पण एक गोष्ट चांगली आहे ना, 12व्या वर्षात जर पाण्याजवळ जाऊ दिलं नाही तर ही गोष्ट आहेच ना त्याच्यामध्ये. वर्ष 12वं टाळायचं आहे आणि पाण्यात बुडून मरणार आहे. मग आता जर मृत्यू माहीत झाला का यानं तुमचा मृत्यू होणार आहे, मृत्यूचं कारण जर कळालं, नीट लक्षात ठेवा, कारण जर कळालं तर आपण कारण नष्ट करू शकतो ना. कारण नष्ट करू शकतो. कारण आता मृत्यू कळाला, ही एक दृष्टीने त्याचा मृत्यू समजला, ही अति वाईट गोष्ट झाली. पण मृत्यू कशाने होणार आहे हे समजल्यामुळे ती एक प्रकारे चांगले झाले. गौतमी त्यात उठली धरुणी स्वकारी. मग हेच गौतमी सांगते काय, जगाचे मुलं जन्माला आलेले आहेत, निदान ते कधी जाणारे कधी येणारे हे जगाला काहीच माहित नाही. निदान आपल्याला इतकं तर माहिती झालं ना की 12व्या वर्षी आपला मुलगा जाणार आहे आणि तो फक्त पाण्यात बुडूनच जाणार आहे. त्याचं मृत्यूचं कारण कळालं, यामध्ये तुम्ही दुःख करण्याचं कारणच नाही. हा उलट चांगली बातमी आहे का आपण त्याचं पाण्यापासून संरक्षण करू शकतो वयाच्या 12व्या वर्षी. देवा लागन वचन समस्त भूमीशी लोळे विलाप करीत. म्हणे द्विजनाथा प्राणा धैर्य धरून समर्था. पुढे काय घडून अर्था भिवू नये कदापि. आणि गौतमीने सांगितलं न होणारे कदापि जगत्रय होणार नाही, अवश्य होणारे तेची घडून निश्चिता. शंकरादी महादेव तेही पावले सर्व, असुरेश्वर बलिवान तेही बंधन पावला. जे काही होणार आहे ते कोणी टाळालं नाही. भगवान शंकराला सुद्धा राक्षसांनी त्रास दिलाच, राक्षसांचा त्रास सहन करावाच लागला. हिरण्यकश्यपी पावला मरण. हिरण्यकश्यपू मावला मरण. हिरण्यकश्यपूला तर किती वरदान होते, दिवसा मरायचं नाही, आजका मरायचं नाही, तसं नाही, तो महिना नको, हा ही वेळ नको, ती वेळ नको, किती होते. तरी सुद्धा मुहूर्त साधलाच, तरी सुद्धा मुहूर्त साधला आणि नरसिंहाचा अवतार झालाच. जर हिरण्यकश्यपूला त्रास, भगवान विष्णूला त्रास झाला, भगवान शंकराला त्रास झाला आणि मुहूर्त प्रत्येकाचा साधलेला आहे, तर आपल्या आयुष्यात साधला तर काय होणार त्याचं. तेही सुरेश्वर बलिवान तेही बंधन पावला. हिरण्यकश्यप मरण पावला. अवश्य भावी. कार्तवीर्य आणि रावण त्यांचेही झाले शिरच्छेदन.
रावण होते, कार्तवीर्य होते, त्यांनाही शेवटी एक दिवस ही पृथ्वी सोडावंच लागली ना. आणि समजा तो 12व्या वर्षी जाईल, समजा त्याच्या आतल्याच दिवशी आपण गेलो तर, अगोदरच गेलो तर आपलं कुठं, त्याचं तरी माहिती आहे का तो 12व्या वर्षी जाणार आहे. तुमचं काय माहिती आहे का, आपलं माहिती आहे का? कदाचित आपण दोघं उद्याच गेलो तर. आता काळजी तयार होईल, तेवढं 2 वर्ष त्याला कोण सांभाळेल. बजावे हा तरी अवश्य भावी यथार्थ घडोनी पाहिजे समस्त यास्तव आपण उठवे तरीत. आता हा तुमच्या आमच्यासाठी हा उपदेश आहे. काय? भोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. भोग कोणाचे कोणाला चुकले नाही आणि प्रारब्ध कोणाला कोणाचं चुकलं नाही. मग जर प्रारब्ध चुकत नाही, भोग चुकत नाही, तर अशा वेळेस आपलं पुढे वाईट होईल ह्या विचार करून आजच तुम्ही वाईट चिंतत बसणं हे तुमचं जीवनाचं सार नाही. जीवनाचं सारच एक आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. मनवनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. एवं परी सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी ऐसे श्री वाल्मिका मुनी रायासी कथिता झाला. हे झाला सांगितला. तर ज्या सुख देवानं ज्या सुखानं तुला उपदेश केला, ज्या सुखानं तुला उपदेश केला, तोच सुख हा तुझ्या पोटी आला, तोच सुख हा तुझ्या पोटी आला. इति वाल्मिक ऋषी श्री श्रद्धास्थान रायासी कथिता झाला. आणि ही सर्व कथा वाल्मिक ऋषीने श्रद्धेनं कोणाला सांगितलेली आहे? राजाला सांगितलेली आहे, दृढधन्वाला. म्हणजे हे मागच्या जन्माचं सगळं सांगितलेलं आहे. इति अधिक मारसार महात्म्य बृहन्नारदीय पद्मभार सज्जन श्रोते ऐको चतुर सप्तमाध्याय गोड हा व्हावा. विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान मास